बीड हत्या प्रकरणामध्ये पोलिसांवर धनंजय मुंडेंचा दबाव होता। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायबसेला सह आरोपी करा, तसंच सर्वांचेच टॉवर लोकेशन आणि सीडीआर काढा, अंजली दमानी यांची मागणी। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, काँग्रेस सोडताना दुःख होतंय, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी मला मदत केली, काँग्रेस सोडण्याच्या निर्णयानंतर धंगेकरांची प्रतिक्रिया। तळागाळातील कार्यकर्त्यांना सर्व काही देऊनही ते असे निर्णय घेतात, रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। सत्तेसाठी धंगेकरांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास विचारांची गद्दारी होईल, धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर आमदार रोहित पवार यांची टीका। अजून वेळ गेली नाही, धंगेकरांनी राष्ट्रवादीचा विचार करावा, धंगेकरांसाठी राष्ट्रवादीची दारं उघडी, अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीनंतर अजित पवार दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। महायुतीने निवडणुकीपूर्वी लोकांना दिलेल्या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये दिसेल अशी आशा रोहित पवारांनी ट्विटमधून महायुतीनं दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली। काँग्रेस नेते सतीश पाटलांचे पुतणे पृथ्वीराज पाटलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल। लग्नाचं आश्वासन देऊन वारंवार बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा पृथ्वीराज पाटील यांच्यावर आरोप। पीडित तरुणीला गर्भपात करण्यास देखील भाग पाडल्याचा आरोप। प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे, नागपूर कृती समितीतर्फे मुधोजीराजे भोसले यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। पत्रातून अनिल परब यांच्यावर देखील कारवाईची मागणी।